फार दुःखद घटना आहे आणि अशा प्रकारे त्यांना मृत्यू यावा हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं कधी. कारण ही व्यक्ती आमच्यासोबत गेले 8 वर्ष झाली योगा करते. आमच्या योगा ग्रुपमध्ये ते होते. ते माझ्याच गावचे होते, झोडगे मालेगाव इथले ते होते आणि नेहमी गावाकडच्या बातम्या त्यांना असायच्या, नेहमी ते सांगत असायचे. अगदी आनंदी व्यक्ती होती. आयुष्यभर त्यांनी काम करून लुब्रिजॉलसारख्या कंपनीत ते कामाला होते. आयुष्यभर काम करून ओव्हरटाईम करून फॅमिलीला त्यांनी सर्वाइव्ह केलं आणि ज्यावेळेस त्यांना फिरण्याची हौस होती ते ज्यावेळेस ते गेले फिरायला आणि त्यांनी ते सांगितलं होतं काश्मीर नंदनवने आम्ही ते फिरायला जाणार आहोत. आणि जेव्हा तिथे तो हल्ला झाला त्या ठिकाणी एवढं वाईट वाटलं आम्हाला की हे काय चाललं आहे. जर आपण आनंदाकरता त्या ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला मृत्यू गाठतो, हा काही नैसर्गिक मृत्यू नाही आहे. तर हे खूप वाईट घटना आहे आणि हे असं झालं नाही पाहिजे. की कुठेतरी ही सुरक्षा आम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी जातो जिथे जातो तिथं ही सुरक्षा आम्हाला मिळाली पाहिजे. नाही तर मग आम्ही घरातच बसून राहणार. मग आमचा आनंद काय त्याच्यामध्ये. लास्ट तुमच्यासोबत कधी त्यांचं बोलणं झालं होतं? त्यांना 2 एप्रिलला आमचा योगाचा वर्धापन दिन असतो त्या ठिकाणी ते आलेले होते. त्यांनी सगळ्यांशी हसून मिसळून सगळ्यांशी बोलत होते. या व्यक्तीने कधीही कोणाशी भांडण केलं नाही किंवा कोणीही जोरात आवाज काढला नाही कधीसुद्धा. इतके ते मनमिळावू स्वभावाचे होते पूर्णपणे. आणि अशा व्यक्ती जाणं हे आमच्यातून आज आम्ही 45 लोकांचा मित्रपरिवार आहे. एक मित्र चांगला मित्र आम्ही गमावला आहे. पण तो चांगला मित्र गमावताना मनात ही भावना आहे आमच्या की हे असं का, हे असं का व्हावं. नैसर्गिक मृत्यू असता तर आम्ही त्याच्याबद्दल काही हळहळ व्यक्त केली नसती. पण आज ही भावना आहे आमच्या मनात की असं झालं नाही पाहिजे. कधीपासून तुम्ही सोबत होते तुमचे मित्र? कधीपासून सोबत होते तुम्ही? आम्ही जवळजवळ 10 वर्ष झाले सोबत होतो. त्यांचे एक जे मित्र होते ते माझे नातेवाईकच होते. त्याच्यामुळे त्यांच्या नेहमी जाणं येणं आमच्याकडे होतंच त्यांचं. आमच्या ग्रुपमध्ये ते फार सक्रिय होते. काय आपलं नाव काय सर? अशोक नेरकर.